सर, मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली आहे की हे केस फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन आणि लवकरात लवकर जे काही सत्य आहे व अजून जे काही आरोपी आहेत या जे आरोपी त्यांनी धरलेत त्यांच्या बाबतीत करून त्यांना कठोर ते कठोर लवकर शिक्षा व्हावी ह्याची विनंती केली आहे. सर, काय म्हणले त्यांनी, काय म्हणलं, काय विचारलं तुम्हाला? जवळपास 10 मिनिटं तुमच्याशी मुख्यमंत्री बोलत होते. त्यांनी या घटनेबाबतीत पूर्ण माहिती घेतली माझ्याकडनं. माहिती घेऊन त्यांनी मला आश्वासन दिलं की ह्याच्यात ते स्वतः लक्ष देऊन लवकरात लवकर सगळं काही त्याचं निवारण करून देतील. काय नक्की तुम्ही काय मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांना? मी त्यांना हे मागणी केली की ह्याच्या फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन जे त्याच्यात दोषी आहे त्या लोकांना कठोर ते कठोर सजा व्हावी. सर, त्याचवेळी जर आता आपण बघितलं तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. जी सिया आहे ती वेगवेगळे आरोप करते. आरोप असा देखील आहे की अर्थात केतनला तो विग घालायचा, ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे म्हणून तो तिला आवडत नव्हता, असे वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत, असे आरोप होत आहेत. सर, केतनला एक वीकचा पॅच होता, पण हे लग्न ठरवायच्या अगोदरच त्याला सांगितलेलं होतं. बिकॉज ऑफ त्याच्या ते काही मेडिकलच्या याच्यामुळे एक छोटासा पॅच होता त्याला वीकचा, पण ते लग्न ठरवायच्या अगोदर सगळं काही क्लिअर सांगून दाखवलं गेलं होतं. व्यतिरिक्त तुम्ही आज तपासात कुठंही बघितलं तर कुठंही असं दिसत नाही की त्यांनी कधी सांगितलं या त्या गोष्टीसाठी नकार दिला. पण तिच्यासाठी लय सोपं होतं ना सर नकार देणं. माझ्या मुलाची हत्या करायची गरजच नव्हती ना. माझा 26 वर्षाचा मुलगा त्यांनी कशामुळे मला माहीत नाही, पण त्याच्या प्रेमीने त्यांनी हत्या केली हे माझ्यासाठी दुर्दैवी आहे. सर, त्याचबरोबर जर आपण आता बघितलं तर तिच्या भावाला देखील तपासासाठी बोलवलंय. ते तर दुसरीकडे त्याचे वडील सध्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अर्थात फक्त बीपीचा त्रास त्यांना झालेला होता, पण ते गेले 4-5 दिवस ॲडमिट आहेत. अर्थात हे तपासात सहकार्य करत नाही असं दिसतंय का तुम्हाला? सर, मला त्यांच्या बाबतीतली काही माहिती नाही आहे. सर, याच्यामध्ये आणखी कुणी असू शकतं तुम्हाला असं वाटतं का? कारण सियाचे मोबाईल रेकॉर्ड चेक केल्यानंतर काही मित्रमैत्रिणींना देखील पोलीस बोलवण्याचं तपासासाठी तयारी करतायत. सर, मला वाटतं याच्यात अजून काही लोक इन्वॉल्ड असतील प्लॅनिंगमध्ये. यामध्ये म्हणजे सियाच्या भावाला या संदर्भात काही माहिती असू शकतं असं वाटतं का तुम्हाला? मे बी असू शकेल सर, का की त्या भावाच्या खूप जवळ होती ते, तिला माहिती असायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे या प्रियसी संदर्भात त्याला माहिती होती, म्हणजे चेतन संदर्भात? हो, तो त्याचा मित्र होता ना. कोण? चेतन आणि साहिल. त्याच्या शियाचा भाऊ साहिल आणि चेतन हा मित्र होते. मित्र म्हणजे या गोष्टीची कल्पना, अफेअर बद्दलची कल्पना होती त्यांना? असायला पाहिजे 100%. बरं सर, काय आता तुम्ही पुढं तपासात तुम्ही सातत्याने एसपींना देखील भेटतायत, नवीन नवीन खुलासे या ठिकाणी समोर येत आहेत. तो हाताने इशारे करत होती, एकत्र त्या स्पॉटला पोहोचले आणि त्यांनी दोघांनी मिळून धक्का दिला. वेगवेगळे खुलासे आणि कोर्टामध्ये आणि बॉडी लँग्वेजवरून तुम्हाला काय वाटतं सर? सर्वात अगोदर तर मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण भरोसा आहे. त्यानंतर LCB टीम, लोणावळा क्राईम टीम आणि आपले SP साहेब श्री गिल साहेब त्याच्यावरती खूप चांगला काम करत आहेत. म्हणजे ते अति त्याच्यावर कष्ट घेऊन ते काम करतात, त्यांचा आभार. पण अजून पण त्यांच्यात खुलासे आहेत, ते त्यांच्यावर वर्किंग करत आहेत. CCTVमध्ये त्यांना दिसतं आहे भरपूर काही. त्यांनी मला ते सांगितलं नाही आहे अजून, फक्त एवढं म्हणलं की आहे, एवढं मला माहीत आहे. सर, त्याचबरोबर ती सिया ही लिकर देखील पित होती, हे वारंवार समोर येते. याच्या अगोदर देखील काही व्हिडिओज समोर आलेले आहेत. हे सगळं माहिती होतं का सर तुम्हाला? नाही, आम्हाला माहीत नव्हतं सर की ते. आम्हाला तर उलटा त्यांच्या घरच्यांनी आश्वासन दिलं की ती अजिबात लिकर पेत नाही, पार्टीला जात नाही, हे नाही. हे पहिलेच आश्वासन दिलं होतं त्याने. पण आता ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. सर, मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? एक आपने मुलाकात की है क्या? हिंदी में सर, हिंदी में छोटा सर, मुख्यमंत्री से मिलकर मुख्यमंत्री ने आपको क्या आश्वासित किया है, क्या कहा आपने मुख्यमंत्री से? गाड़ी निकालने को बोलते हैं सर. माननीय मुख्यमंत्री जी से मिलकर उन्होंने मुझे आश्वासन दिया है कि इस केस में
वो पर्सनली ध्यान दे के जो दोषी होंगे उनको जल्द से जल्द शिक्षा दिलाने में हमारी मदद करेंगे। सर आपने क्या मांग की है, मतलब आप बार बार कह रहे हो कि कड़क शिक्षा होनी चाहिए, क्या शिक्षा की मांग आपने मुख्यमंत्री से की? सर मेरा तो इतना जवान बेटा गुजर गया, मेरा तो मन में है कि उन सबको कम से कम फांसी होनी चाहिए। आपने ये कहा मुख्यमंत्री से सर? जी मैंने उनसे विनती की कि कम से कम फांसी होनी चाहिए। मामला फास्ट ट्रैक पे भी है। जी उन्होंने मुझे कहा है, आश्वासन दिया है कि ये मामला फास्ट ट्रैक पे लेके इसके ऊपर वो जो भी है नेते हैं। SIT मामला सामने आया है। सर एसआईटी की मांग की है आपने इस पर? सर ऑलरेडी SIT हो चुकी है बोल के मुझे ऐसा पता चला है। कई सारी खुलासे इसमें आ रहे हैं, जैसे कि अभी सिया कई चीजें बता रही है इन्वेस्टिगेशन में कि क्या कारण था उसमें लापरवाही। उसमें से एक था कि केतन वो वीक पहनता था, वो एक बड़ा कारण है। वो उसमें कितना तथ्य है? सर केतन एक छोटा पैच लगाता था, लेकिन ये शादी से पहले ही क्लियर किया गया था, उनको सबको बताया गया था। तो आपको लगता है कि ये कारण हो सकता है कि एक्सट्रीम? सर ये क्या कारण है किसी बच्चे को मारने का? अगर नहीं पसंद था तो इनकार कर देते थे ना। कल की माँ का भी रिएक्शन आया है लोगों के सामने। उन्होंने कहा है कि जो ट्रैक पे जाना था वो आइडिया जो है वो सिया का नहीं था, बल्कि केतन चाहते थे कि वो ट्रैक पे जाए। उसको वीडियो कॉलिंग में मम्मी से भी बात हुई थी। सर ये तो अभी आपको जांच में पता ही चल जाएगा, क्योंकि मैं कुछ भी बोलूँगा तो वो लोग फिर उसको ये करेंगे, लेकिन जांच में ये सब कुछ पता चल रहा है। लेकिन उन्होंने जो कहा कि सिया जाना चाहती थी इस केतन ट्रैक पे जाना चाहते थे, सिया नहीं जाना चाहती। मुझे मालूमात के हिसाब से सर वो सिया ही जाना चाहती थी, और इसी हिसाब से उनको पुलिसों को भी सब कुछ उसके प्रूफ्स है ऐसा लगता है मुझे। सर थैंक यू।